नमस्कार मित्रांनो, आज 10 एप्रिल. 10 एप्रिल हा दिवस भूमापन दिन म्हणून साजरा केला जातो. याबाबतची थोडक्यात माहिती तसेच भूमी अभिलेख विभागाची माहिती व त्याबाबतचा इतिहास आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. जमीन मोजणी म्हणजे भूमी अभिलेख विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आजचा दिवस गौरवास्पद ठरला आहे. ते का, याबाबतची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, भारतीय उपखंडात जॉर्ज लॅम्प्टन या ब्रिटिश अधिकाऱ्याने 10 एप्रिल 1802 रोजी मोजणी कामाला सुरुवात केली व त्यानंतर तेच काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी पुढे नेले. जगातील सर्वोच्च शिखर त्यांनी मोजले, त्यामुळे या शिखरास एव्हरेस्ट नाव पडले. या दिवसाची आठवण म्हणून 10 एप्रिल हा दिवस भूमापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी भारतीय भूभागावर इसवी सन 1600 ते 1757 या कालखंडात वर्चस्व प्रस्थापित केले. भूभागावर वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे नवीन भौगोलिक माहिती आणि अतिरिक्त माहिती त्यांना मिळत गेली. ही माहिती त्यांनी अगोदरच मान्यता मिळालेल्या नकाशामध्ये बसवली. अशा रीतीने प्रत्येक प्रदेशातील माहिती संकलित करून उभरत्या हिंदुस्थानचा प्रमाणशीर नकाशा तयार झाला. इसवी सन 1767 मध्ये EIC ने जेम्स रेनल यांची सर्वेयर जनरल ऑफ बेंगाल म्हणून नेमणूक केली. त्यांनी या प्रदेशाचा सर्वप्रथम व्यवस्थित सर्वे केला. त्यामध्ये त्यांनी शंकू साखळीने घेतलेली मापे आणि खगोलशास्त्राची माहिती एकत्रित आधार घेतला. मापे आणि नकाशे काढण्याची सर्व कला वापरून त्यांनी नकाशे तयार केले. त्यानंतर दी बेंगाल ॲटलेस ऑफ 1779 हे पुस्तकही प्रदर्शित केले. रेनल लिखित बेंगाल्स ॲटलस हे या पुस्तकामधील मोजणी व नकाशे हे भूगोलाचा पाया आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण इतर भौगोलिक नकाशेपेक्षा ते तंतोतंत आहेत. यावरून रेनेल यांनी घेतलेल्या कष्टाची प्रचिती आपणास येते. परंतु त्यांचे हे काम भारतावर राज्य कारभार करण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा राजकीय व सैनिकी वर्चस्वाच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेले होते. सन 1818 मध्ये एव्हरेस्टने मुख्य सहाय्यक म्हणून लॅम्प्टनसोबत भूमापनाचे काम सुरू केले व या प्रकल्पाचे नाव ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे असे नामकरण झाले व त्यानंतर लॅम्प्टन यांची पहिला अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. म्हणूनच सदर कामाची पावती म्हणून हिमालयातील सर्वोच्च शिखर क्रमांक 15 यास एव्हरेस्ट असे नाव देण्यात आले. मित्रांनो, अशा प्रकारे भूमापन क्षेत्रातील काही प्रख्यात अधिकाऱ्यांची माहिती आपणास तर मिळालीच, पण त्याचप्रमाणे आता आपण जाणून घेऊयात भूमी अभिलेख खात्याबद्दलचा थोडासा इतिहास. मित्रांनो, सन 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून सत्ता काबीज करून त्यांची सत्ता प्रस्थापित केली. त्यावेळी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे दक्षिण विभागाचे कमिशनर होते. ते मुत्सद्दी व राजकारणी पुरुष होते. त्यांनी ब्रिटिशांच्या सत्तेचा आरंभ झाल्यानंतर मद्रास राज्यात यशस्वी ठरलेली रयतवारी पद्धती मुंबई इलाख्यात सुरू केली. त्यावेळी मुंबई इलाक्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांचा समावेश होता. सदर पद्धती मुंबई प्रांतात अत्यंत लोकप्रिय ठरली, कारण शासनास महसूल देताना शेतकऱ्यांच्या शासनाशी थेट संबंध येऊ लागला व मध्यस्थांची संख्या पूर्णपणे कमी झाली. ही पद्धती यशस्वी ठरवण्यासाठी गुंटूर यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने शंकू साखळीने जमीन मोजणीचे काम करून घेतले. त्यासाठी गुंटूर यांनी 33 फूट लांबीच्या साखळीचा वापर केला. त्यांनी 33 फूट लांब बाय 33 फूट रुंद असे 1089 चौरस फूट असे क्षेत्र मोजल्यावर त्यास गुंठा म्हणावे असे संबोधित केले. यास गुंठा हे जमीन मोजणीचे परिमाण त्यांच्याच नावाने ओळखले जाते. साखळी देखील गुंटूर चेन या नावाने ओळखली जाते. तसेच जमिनीचे क्षेत्र मोजणीच्या कामाबरोबरच तिच्या प्रतवारीचे काम अचूक व शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे व ते जागेवरील परिस्थितीशी पूर्णपणे मेळात राहावे याबाबतचे महत्त्वाचे बाबी, अन्य महसूल संबंधीचे महत्त्वाचे बाबी या संबंधीची शिफारस करण्यासाठी कॅप्टन डेव्हिडसन, कॅप्टन विंगटन आणि IAS अधिकारी गोल्डस्मिथ या 3 दिग्गज अधिकाऱ्यांची सुप्रिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रतवारी कामाचा आरंभ इतकेच नव्हे तर तत्पूर्वीच्या देखील जमीन मोजणीच्या व जमाबंदीच्या कामाचा प्रारंभ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात झालेला होता.
त्याचप्रमाणे प्रामुख्याने या तालुक्यात असिस्टंट कलेक्टर प्रिंगले यांनी बहुमोल असे जमीन मोजणीचे प्रतवारीचे काम केले. त्याचेच उदाहरण पाहता, जर एका बैलजोडी एका दिवसात जेवढ्या जमिनीचा नांगरट करते त्या क्षेत्रात सर्वे नंबर म्हणावे 40 गुंठाचा एक एकर होतो, अशा काही गोष्टी यात समाविष्ट केल्या गेल्या. या कामाचे तसेच भूमापन व भूधारणाचे जनकत्व असिस्टंट कलेक्टर प्रिंगले यांच्याकडे दिले गेले होते. या कामाची चिरंतन स्मृती राहावी म्हणून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण या गावात सर्वात महत्त्वाचा बेंचमार्क घेतला होता व या 3 दिग्गज अधीक्षकांची मिळून त्यांचे पुणे येथील सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेअंती जॉईंट रिपोर्ट बनवण्यात आला व तो जॉईंट रिपोर्ट सन 1847 मध्ये तयार केला गेला. तो जॉईंट रिपोर्ट भूमापन जमाबंदीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानला जातो. तसेच भूमापन क्षेत्रात या अधिकाऱ्यांनी व सर्वेअरनी काम केले, त्यांची चिरंतन स्मृती राहावी म्हणून 10 एप्रिल हा दिवस भूमापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ज्यांनी जमीन मोजणीचे काम एवढे विलोभनीय काम राज्याचे त्यावेळचे जमाबंदी आयुक्त F.J.H. अँडरसन यांनी केलेले आहे आणि म्हणूनच त्यांना महसुली प्रशासनाचे पितामह म्हणून ओळखले जाते. त्यांनी सिटी सर्वे मॅन्युअल, लँड ॲक्वाजिशन मॅन्युअल, रेव्हेन्यू अकाउंट्स मॅन्युअल व ब्रिव्हायरी ऑफ ऑफिस प्रोसिजर इत्यादी महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. तसेच गॉर्डन यांनी भूमापन नियम पुस्तिका लिहिली आहे. या पुस्तकांनी भूमी अभिलेख व महसूल विभागास दीपस्तंभासारखी दिशा दाखवण्याचे काम केले आहे व भविष्यातही हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे अनमोल पुस्तक असे हे ठरणार आहे, यात तीळ मात्रही शंका नाही. मित्रांनो, भूमापन कामामध्ये काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका तर बजावलीच आहे, पण त्याचप्रमाणे भूमापन कामामध्ये भारतीय लोकही कमी नाहीत. असेच काम आशिया खंडाच्या नकाशाबाबत देखील पंडित नैनसिंग यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आवर्जून यामध्ये नैनसिंग कॅन बी डिस्क्राइब ॲज अ मॅन हू ॲडेड अ ग्रेट अमाऊंट ऑफ अ पॉझिटिव्ह नॉलेज टू द मॅप ऑफ आशिया मोर दॅन एनी इंडिव्हिज्युअल ऑफ हिज टाइम असे नमूद करण्यात आले आहे. याचप्रमाणे आपण भूमी अभिलेख खात्याचा इतिहास तर जाणून घेतलाच, पण मित्रांनो, खरे पाहता ज्याप्रमाणे कोणत्याही अप्रतिम वस्तूच्या दृष्ट भागाबाबत कौतुक करण्यात येते, पण अशी वस्तू ज्या पायावर उभारण्यात आली आहे त्याबाबत कोणी कौतुकही करत नाही. भूमापकाचेही तसेच काही आहे. भूमापकाने कितीही चांगले काम केले तरी तो जगासाठी अज्ञातच राहतो. केवळ त्याचे सहकारी, निकटचे मित्र आणि वरिष्ठ अधिकारी त्याचे कौतुक करतात. आपण हे विसरू शकत नाही की हिमालय पर्वताच्या भूमापनामध्ये अनेक प्रसिद्ध युद्धात ठार झालेल्या सैनिकांपेक्षा अधिक भूमापकांनी प्राण गमावले आहे. तसेच पाहता बिकट भौगोलिक परिस्थिती असताना, साधनांची उपलब्धता मुबलक नसताना देखील मुंबई इलाकाचे भूमापनाचे काम त्यावेळी फक्त 7वी इयत्ता पास झालेल्या भूमापकांनी शंकुसाखळीच्या पद्धतीने केले आहे. त्यात त्यांचे मूळ सर्वे रेकॉर्डमधील हस्ताक्षर व नकाशे अत्यंत अप्रतिम, उत्कृष्ट असेच आहेत. त्यांनी त्यावेळी केलेले मोजणीचे काम आज देखील जागेवरील परिस्थितीची मेळाशी असते. म्हणूनच असे चिरंतन व अचूक काम करणाऱ्या भूमापकांची सातत्याने स्मृती राहावी यासाठी भूमापन दिन मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची संधी आपणास मिळाली आहे. यातून आपण देश बांधवांसाठी अचूक, विश्वसनीय अशा पद्धतीचे मोजणी काम करून त्यांचे भूमी अभिलेख तयार करावेत व त्यासाठी आपणास स्मृती मिळावी, ऊर्जा प्राप्त व्हावी, हे भूमापन दिनाचे खरे वैशिष्ट्य मानले जाते. मित्रांनो, याप्रमाणे आज आपण भूमापन शाखेबद्दलचा इतिहास आणि भूमी अभिलेख खात्याची माहिती जाणून घेतली. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, इतरांना शेअर करा, इतरांना तो फॉरवर्ड करा, म्हणजेच भूमापन करणाऱ्या भूमापकाप्रती आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केल्याचे समाधान नक्कीच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.